नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश दिनकर सावंत गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, काळ्या मिरीबद्दल आपण सर्वांनी भरपूर ऐकलं असेल. ह्याची रोपं आपल्याला वेगवेगळ्या नर्सऱ्यांमध्ये विकत मिळतात. पण जर ही आपण आपल्याच घरी बनवली तर चला बघूया आपण वेलवर्गीय मिरीची वेल कशी बनवायची. तर माझ्या मागे तुम्ही बघताय या झाडावर पूर्णपणे मिरीची वेल वाढलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर साधारणपणे आपल्याला जास्तीत जास्त जून असेल अशी फांदी घ्यायची आहे आणि त्या झाडामध्ये जी एक्स्ट्रा फांद्या झालेल्या आहेत त्यापैकी आपल्याला फांदी घ्यायची आहे आणि तिला मुळं, अशी मुळं बघा निघत आहेत, ही बघा दिसतात आहेत मुळं तुम्हाला. ही अशी मुळं निघालेली फांदी आहे. साधारणतः 3 तरी कमीत कमी डोळे ठेवायचे आहेत त्याचे, जॉईंट्स जे आहेत ते, आणि तिथून ही कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बुरशीनाशक कोणतंही लावायचं आहे. त्यानंतर IBA म्हणजे संजीवक जे आहे, जे मुळं फुटण्यासाठी उपयोगी होते. ह्याला ऑलरेडी मुळं फुटलेली आहेत, कारण 15 जुलैनंतर जर तुम्ही ही बनवलीत तर ही मुळं फुटतेच. आणि ही बघा, हिची वेल ताबडतोब वाढणार आहे, कारण आता पावसाळी वातावरण आहे. तर अशा प्रकारे आपण ही वेल बनवू शकतो. साधारण 1 वर्ष आपल्याकडे पिशवीत ठेवून नंतर ती आपण कोणत्याही झाडाच्या मुळाच्या बुंध्यापासून 2 फूट अंतर ठेवून ती लावू शकतो. हिला पहिल्या वर्षी 1 लिटर पाणी लागते आणि दुसऱ्या वर्षी 3 लिटर पाणी, आणि तिसऱ्या वर्षापासून हिचं उत्पन्न आपल्याला चालू होते आणि 50 वर्षापर्यंत उत्पन्न मिळते. त्याचबरोबर मिरीची रोपं आपण बनवू शकतो आणि हे उत्पन्न आपल्याला दरवर्षी व्यवस्थित मिळण्यासाठी फक्त ह्याला बुरशीजन्य आजारापासून सांभाळायचं आहे. बाकी याला कोणतेही अन्य आजार होत नाहीत. आणि रोज 6 लिटर पाणी हे कायमस्वरूपी याला मिळालं तरी 50 वर्ष आपल्याला उत्पन्न देऊ शकते. आणि साधारण ताजी 20 किलो आणि सुकी 3 ते 6 किलो मिरी आपल्याला दरवर्षी एका झाडावरच्या वेलीपासून मिळते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.